हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रोपोर्शन अँड इनवर्स प्रोपोर्शन. आणि मित्रांनो प्रॅक्टिस सेट 37 जो आहे ना तो सुद्धा आपण आज पूर्ण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याला ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढील सगळे अपडेट्स मिळतील. चला मित्रांनो सुरुवात करूया. स्टँडर्ड 7 मॅथ्स चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रोपोर्शन अँड इनवर्स प्रोपोर्शन. फ्रेंड्स, आज आपण डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय ते घेणार आहोत. ते आपण प्रॅक्टिस 37 ही पूर्ण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथे डेफिनेशन आपल्याला दिली. या डेफिनेशन पाहण्याआधी आपण एक्झाम्पल पाहूया. आता इथे काय दिले बघा. स्टुडंट्स दिलेत आणि नोटबुक्स दिलेत. 15 स्टुडंट्स असतील तर त्यांना 90 नोटबुक्स, 12 असतील तर 72, 10 असतील तर 60, 5 असतील तर त्यांना 30 नोटबुक दिलेले आहेत. ओके फ्रेंड्स, आता इथे जर बघितलं तर ही स्टुडंट्सची नंबर जी आहे ही एक क्वांटिटी झाली, नोटबुक ही दुसरी क्वांटिटी झाली. तर यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल, वेन द फर्स्ट क्वांटिटी इज डिक्रीज सो सेकंड क्वांटिटी इज ऑल्सो डिक्रीज. बघा इथे 15 होते, इथे 19 होते. 15 स्टुडंट्स होते, याचे 5 डिक्रीज केले, कमी केले. इकडे पण वह्या कमी झाल्या. इकडनं समजा आपण घेतलं तर हे वाढवले. फर्स्ट क्वांटिटी वाढवली आहे, इन्क्रीज केली, ते 10 केले, तर इकडे सेकंड क्वांटिटी ही वाढली. मग असे जे एक्झाम्पल असतात ना फ्रेंड्स, ते असतात डायरेक्ट प्रोपोर्शनचे. डेफिनेशन बघा. वेन द व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस विथ ऑन द प्रोपोर्शनेट व्हॅल्यू ऑफ द अनदर क्वांटिटी. एक व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर त्याच्या प्रोपोर्शनमध्ये काय होतं, व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी विथ द व्हॅल्यू ऑफ वन क्वांटिटी डिक्रीजेस विथ द प्रोपोर्शनेट डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ द अदर रिलेटेड क्वांटिटी. जर डिक्रीज झाली तर दुसरी व्हॅल्यूसुद्धा डिक्रीज होते, परंतु द रेशो ऑफ टू रिलेटेड क्वांटिटीज रिमेन कॉन्स्टंट. मात्र त्यांचा रेशो आहे ना तो कसा असतो, रिमेन कॉन्स्टंट. तो नेहमी कॉन्स्टंट असतो. आता इथे तुम्ही जर यांना भाग दिला तर याचा रेशो सेम येणार आहे. बघा 15/19 हा जर केला, 15 1 जा 15, 15 6 जा 90 म्हणजे 1/6 मिळाला नाही का मित्रांनो. दुसरं बघूया, 1/6 याचा रेशो. 5/30, 5 1 जा 5, 5 6 जा 30, तो सुद्धा 1/6. 10/60 आहे, समजा हा घेतला 10/60. आता 0 0 केला म्हणजे तो सुद्धा 1/6. म्हणजे एक क्वांटिटी जे इन्क्रीज झाली तर दुसरी क्वांटिटी इन्क्रीज होते. पहिली क्वांटिटी डिक्रीज केली तर दुसरीही डिक्रीज होते, बट त्यांचा रेशो हा कॉन्स्टंट असतो. मग याचा वापर करूनच मित्रांनो आपल्याला हे ओळखता येतं की दिलेल्या दोन ज्या क्वांटिटीज आहेत त्या कोणत्या प्रोपोर्शनमध्ये आहेत. हे लक्षात ठेवा. आता पहिली क्वांटिटी वाढत असेल तर दुसरी क्वांटिटी वाढते. दुसरी क्वांटिटी पहिली क्वांटिटी कमी होत असेल तर दुसरीही कमी होते. अशा पद्धतीचे जे सम्स असतील ते असणार डायरेक्ट प्रोपोर्शनचे. चला फ्रेंड्स सुरुवात करूया. प्रॅक्टिस आहे 37. काय बघा. इफ 7 kg ऑफ ओनियन्स कॉस्ट ₹140. 7 किलोग्रॅम कांद्याचे ते 140 रुपयाला आहेत. हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ऑफ ओनियन्स. मित्रांनो 7 किलो कांदे 140 रुपयाला आहेत, तर 12 किलो कांद्यांना आपल्याला किती पैसे द्यावे लागतील, किती पे करावे लागतील हे आपल्याला विचारलं. तर आपण सुरुवात करूया. लेट द कॉस्ट ऑफ 12 kg. द कॉस्ट ऑफ जी आपल्याला विचारलेली आहे ना, कॉस्ट ऑफ 12 kg काय आहेत ते, ओनियन्स आहेत. ओनियन्स 12 kg ऑफ ओनियन्स म्हणा, ऑफ ओनियन्स बी ₹X. तो आपण मानून घेतला. समजा त्याला 12 किलोला ₹X आपल्याला द्यावे लागतील. Xची किंमत आपल्याला काढायची. तर लक्षात ठेवा मित्रांनो, द वेट ऑफ ओनियन म्हणजे ही पहिली क्वांटिटी झाली, वेट ऑफ ओनियन, आणि कॉस्ट ऑफ ओनियन ही दुसरी क्वांटिटी झाली. आता हे डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये नाही का, तर लिहूया. द वेट ऑफ ओनियन and the cost of onion are in direct proportion. तुम्ही जर मित्रांनो दुकानात गेलात, 2 किलो साखर घ्यायची आणि समजा 2 किलोला जेवढे पैसे लागतील त्याच्या डबल पैसे 4 किलोला लागतील नाही का. म्हणजे तुम्ही किलोग्रॅम वाढवले तर त्याची प्राईसही वाढणार आहे, कॉस्टही वाढणार आहे. त्याच पद्धतीचे मग आता हे लिहिणार कसं. तर जे आपल्याला दिले ते बघा. 7 kg कितीला आहेत तर 140ला आहेत. मग लिहून टाका 7 / 140. मग मित्रांनो आपल्याला 12 kg घ्यायचे आहेत.
त्याच्यासाठी किती पैसे येतील. इथे वरती आपण वेट लिहिलं आहे, तर इथे वरती वेट लिहा 12 आणि त्यासाठी पेमेंट जे करावं लागणार आहे ते लिहिणार आपण म्हणलं आहे एक्स. सो राईट हिअर एक्स आणि हे सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 7 इंटू एक्स हा याला मल्टिप्लाय करेल, हा याला मल्टिप्लाय करेल. 12 इंटू 140 किती झाले 7x इज इक्वल टू 12 इंटू 140 आहे, हा तसाच राहू द्या 12 इंटू 140 आणि नंतर हा 7 जो मल्टिप्लिकेशनला आहे तो या इकडे घ्या. सो x इज इक्वल टू 12 इंटू 140 डिवायडेड बाय 7. आता भाग देतील तुम्हाला बघा. 7 1 जा 7 2 जा 40 हा 0शी 0 म्हणजे x इज इक्वल टू काय मिळाला 12 इंटू 20 आणि यांचा गुणाकार केला 12 2 जा 24 24 आणि हा 0 म्हणजे 240. एक्स मित्रांनो आपण काय म्हणलं होतं द कॉस्ट ऑफ 12 kg ओनियन्स. लिहून टाका. आपल्याला विचारलेलं आहे वी पे नाही का, लिहूया वी पे ₹240 फॉर 12 kg ओनियन्स. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवता येतं. दुसरं बघा काय, इफ ₹600 कॅन बाय 50 bunch ऑफ कॅटल फीड, हाऊ मेनी बंचेस ऑफ कॅटल फीड कॅन ₹1280 बाय. किंवा इथे सुद्धा मित्रांनो त्याच पद्धतीने आपल्याला मानावं लागणार आहे. सेकंड, इफ ₹600 कॅन बाय 12 bunches ऑफ कॅटल फीड. मित्रांनो कॅटल फीड म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल गुरांना जो चारा देतात त्याला कडबा आपण असे म्हणतो, त्याला म्हटलं जातं. हाऊ मेनी बंचेस ऑफ कॅटल फीड कॅन ₹1280. 1280 रुपयामध्ये आपण किती असे बंचेस जे ऑफ कॅटल फीडचे आपण बाय करू शकतो हे विचारलंय. हे लक्षात घ्या 600 रुपयामध्ये 15 बंचेस येतात नाही का ते कडब्याचे, तर 1280 मध्ये ते किती येतील त्याच पद्धतीने आपण जाणार आहोत. सुरुवात करूया. लेट ₹1280 बाय समजा एक्स मानूया, एक्स बंचेस ऑफ कॅटल फीड. ओके, मग इथे सुद्धा मित्रांनो द कॉस्ट ऑफ जी आहे ती डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. द कॉस्ट ऑफ कॅटल फीड हे लिहिणं गरजेचं आहे. अँड द नंबर ऑफ cattle feed are in direct proportion. ओके, हे डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये. मित्रांनो इथे लक्षात घ्या जे आपल्याला दिलं आहे 600 रुपीजमध्ये किती 15 बंचेस येतात. सो राईट हिअर 600 डिवायडेड बाय 15. आता मित्रांनो 1280 मध्ये किती येतील ते आपण मानलं आहे, ते काय आहे एक्स. सो राईट हिअर 1280 डिवायडेड बाय एक्स आणि हे मित्रांनो आपल्याला सोडवायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आधी. 600 इंटू एक्स इज इक्वल टू 1280 इंटू 15. एक्सची व्हॅल्यू काढायची 600 इकडे नको, त्याला इकडे घ्या म्हणजे काय मिळेल तो एक्स इज इक्वल टू 1280 इंटू 15 डिवायडेड बाय 600. आता मित्रांनो हा 0 0 कॅन्सल करून टाका. सो एक्स इज इक्वल टू 128 इंटू 15 आणि इकडे येणार डिवायडेड बाय 60. 15च्या पाड्यामध्ये 16 येतो मित्रांनो. 15 1 जा 15 नाही का, आणि इथे आपल्याला लिहिता येईल 15 4 जा 60. काय मिळालं आपल्याला तर ते मिळालं एक्स इज इक्वल टू 128 डिवायडेड बाय 4. पुन्हा 4चं आपल्याला डिव्हिजन करता येईल. 4 1 जा 4, 4 3 जा 12 आणि 4 2 जा 8 म्हणजे एक्स इज इक्वल टू मिळाला 32. आता एक्स काय मानला होता आपण, लेट ₹1280 बाय एक्स बंचेस ऑफ कॅटल फीड म्हणजे 32 बंचेस ऑफ कॅटल फीड जे ते आपल्याला मिळतील. लिहूया 32 बंचेस ऑफ कॅटल फीड. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण करता येईल. पुढचे सम सेम आहे. फॉर 9 cows 13 kg 500 ग्रॅम ऑफ फूड सप्लिमेंट्स आर रिक्वायर्ड एव्हरी डे. 9 काऊंसाठी 9 गायींसाठी किती 13.5 किलोग्रॅम फूड सप्लिमेंट लागतं. इन सेम प्रपोर्शन हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 cows. मग आता 12 काऊजसाठी किती लागेल सेम आहे मित्रांनो, ते आपण मानून घेऊया आधीच. लेट
12 cows need x माना x kg of food supplement. इथे सुद्धा मित्रांनो द नंबर ऑफ काउज अँड क्वांटिटी ऑफ फूड हे कसे आहेत तर डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये ते लिहा. द नंबर ऑफ काउज, द नंबर ऑफ काउज and quantity of food supplement are in direct proportion. डायरेक्ट प्रोपोर्शनचीच आपली उदाहरणं चालू आहेत. ओके फ्रेंड्स, तर मग लिहिता येईल आपल्याला 9 डिवायडेड काय येईल तर ते येईल 13.5 kg. 13.5 इज इक्वल टू, तर मित्रांनो आपल्याला 12साठी काढायचं आहे नाही का. सो राईट हिअर 12. त्यासाठी आपण किती मानले तर ते मानले x kg फूड सप्लिमेंट. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 इंटू एक्स इज इक्वल टू 12 इंटू 13.5. पुन्हा हा 9 इकडे पाठवा. सो x इज इक्वल टू 12 इंटू 13.5 डिवायडेड बाय 9. भाग देऊन टाका. 9 1 9, 9 1 9. मित्रांनो 13तनं 9 गेले, 4 उरले म्हणजे 45 झाली. पॉईंट येईल इथे 9 5 45 म्हणजे इथे येणार 5. म्हणजे काय मिळालं आपल्याला x इज इक्वल टू हा 12 आणि हा 1.5. 12 इंटू 1.5. सो x इज इक्वल टू याचं मल्टिप्लिकेशन करा. 12 5 60, 6 12 का 12 6 18. इथे डेसिमल पॉईंट आहे. सो इथे येईल डेसिमल 18 मिळालं. सो 18 kg of food supplement required. ओके फ्रेंड्स, फॉर 12 cows. पुढे घेऊया. पुढचं मित्रांनो पुढचं सम काय बघा. 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन्स कॉस्ट ₹36,000. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन. मित्रांनो 12 क्विंटल सोयाबीनची किंमत जी आहे ना ती 36,000 आहे. तर 8 क्विंटलची किती असणार आहे. तसंच समय सुद्धा लिहूया. लेट पेन चालत नाही. लेट द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स आपल्याला विचारलं आहे. 8 क्विंटल्स सोयाबीन, क्विंटल्स ऑफ सोयाबीन बी रुपीज एक्स मानून घ्या. आता जे आपल्याला दिलं आहे काय दिलं आपल्याला तर 12 क्विंटलसाठी 36,000 आहे. द वेट ऑफ सोयाबीन, and its cost are in direct proportion. So right here 12 upon 36,000 is equal to 8 upon x. आता फ्रेंड्स काय येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 इंटू एक्स इज इक्वल टू 8 इंटू 36,000. आता मित्रांनो 12 इकडे नको आहे. सो 8 डिवायडेड बाय 8 इंटू 36,000 डिवायडेड बाय 12. 12 1 जा 12 3 जा म्हणजे किती मिळाले. हा 8 आहेच आणि इथे 3 इंटू ही 3 0 आहेत 1 2 3 म्हणजे 8 3 जा 24 तो 24,000 येतील. समजा 12 क्विंटलला 36,000 तर 8 क्विंटलला किती येणार 24. इथे बघा 12 क्विंटल होतं इथे 8 आहेत. क्वांटिटी फर्स्ट क्वांटिटी डिक्रीज झाली म्हणून 36,000 ते सेकंड क्वांटिटी सुद्धा डिक्रीज झाली ती म्हणजे 24,000 रुपीज. लिहूया. द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल ऑफ सोयाबीन is rupees 24,000. Okay friends, पुढे the cost of 2 mobiles is rupees 16,000. How much money will be required by 13 such mobile. मित्रांनो 13 मोबाईलची किंमत जी ती आपण मानून घेऊया. लेट
द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल बी रुपीज एक्स. So the number of mobiles and their cost are in direct proportion. तर फ्रेंड्स काय येणार 2 डिवायडेड बाय 16,000 इथे येणार 13 डिवायडेड बाय आपण मानली आहे एक्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2 इंटू एक्स हा याला मल्टिप्लाय करेल. इकडे येणार 13 इंटू 16,000. सो फ्रेंड एक्सची व्हॅल्यू काढायची 2 इकडे नको. सो एक्स इज इक्वल टू 30 इंटू 16,000 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2 8 जा 16 पुन्हा हे 3 0 1 2 3. सो एक्स इज इक्वल टू 13 इंटू 8,000. सो फ्रेंड्स एक्स इज इक्वल टू 13ने 8ला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळणार आहे 104 आहे का. 104 104 होतात आणि हे पुन्हा पुढचे 3 शून्य 1 2 3. सो द कॉस्ट ऑफ 13 मोबाईल्स इज रुपीज 1,04,000 रुपीज. ओके फ्रेंड्स, अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवता येतील आणि हा डायरेक्ट प्रपोर्शनचा व्हिडिओ आपला संपला आहे. उद्या भेटूया प्रॅक्टिस सेट 38मध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.